अमोरित्स लेतित्सिया प्रेमाचा आनंद ह्या परिपत्रकामध्ये आपले दिवंगत पोप फ्रान्सिस म्हणतात की प्रेमाचा नियम हाच ख्रिस्ती श्रद्धेचा गाभा आहे। ख्रिस्ती श्रद्धा ही प्रेमावर अवलंबून आहे आणि ह्याच प्रीतीविषयी प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला शिकवण देत आहे। तुम्ही एकमेकावर प्रेम करा आणि तुमचं एकमेकावरील प्रेम पाहून लोक म्हणतील की तुम्ही माझे शिष्य आहात। प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या प्रभू शब्दामध्ये आपल्याला निश्चितच सर्व गोष्टी नवीन व्हावेत म्हणून शिकवण देण्यात आली आहे। पहिल्या वाचनामध्ये प्रेषितांची कृत्ये यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पौल आणि बर्नबा ह्यांनी कशा प्रकारे नवीन ख्रिस्ती समूह निर्माण केले आणि ख्रिस्ताची शिकवण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत योहान सुवार्तिक आपल्याला सांगत आहे की नवीन येरुशलेम नवीन निर्मिती कशा प्रकारे असणार आहे। तेथे ना रडणं ना कष्ट, सगळं काही चांगलं आणि जणू काही दृष्टावर प्रभूचा राज्य असणार आहे आणि प्रभू हा विजयशाली प्रभू म्हणून आपल्याला भेटणार आहे। आणि त्यासाठी शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे, मी तुम्हाला नवीन आज्ञा देत आहे। प्रभूची नवीन आज्ञा कशा प्रकारे आहे आणि ती आपण कशी समजून घेतली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये हे नवीनपणा आपण कसा आणू शकतो त्याविषयी आपण चिंतन करूया। पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जी आज्ञा देत आहे ही नवीन आज्ञा प्रभू आपल्याला देत आहे। म्हणजेच या आज्ञेचा उगम हा प्रभू येशू ख्रिस्त आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला नवीन शिकवण दिली आहे। जुन्या कराराच्या शिकवणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्याला ही नवीन आज्ञा दिली आहे। जुन्या करारातील 10 आज्ञाला सामावून घेणारी ही नवीन आज्ञा त्याने आपल्याला दिली आहे आणि म्हणून प्रभूच्या या आज्ञेचा आपण स्वीकार केला पाहिजे, कारण ती प्रभूपासून आहे। दुसरी गोष्ट, या नवीन आज्ञेविषयी चिंतन करताना आपल्याला दिसून येते की ही नवीन आज्ञा सर्वांसाठी आहे। जुन्या करारातील हे जे 10 आज्ञा परमेश्वराने मोशेकरवी दिल्या होत्या त्या यहुदी लोकांपुरता मर्यादित होत्या। यहुदी लोक त्याचं पालन करत होते आणि ते त्यांच्या जीवनाचा जणू काही भाग बनले होते। परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची ही नवीन शिकवण नवीन आज्ञा ही सर्वांसाठी आहे, सर्व जाती धर्मांसाठी आहे, सर्व लोकांसाठी आहे। शिक्षित आणि अशिक्षित, श्रीमंत आणि गरीब या सर्वांसाठी ही आज्ञा जणू काही सारखीच आहे आणि म्हणून प्रभूची आज्ञेची व्याप्ती जी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे आणि मग त्याचं पालन आपण केलं पाहिजे। आणि तिसरी गोष्ट, प्रभूच्या आज्ञेतून आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि ते म्हणजे प्रभूची ही जी आज्ञा आहे नवीन आज्ञा ती आपल्याला सार्वकालिक जीवनाचा जणू काही अनुभव देणारी आहे। सेंट जॉन ऑफ द क्रॉस म्हणतात, वेअर देर इज लव देर इज गॉड। जिथे प्रेम आहे तिथे परमेश्वर आहे आणि म्हणूनच परमेश्वराचा अनुभव कसा घ्यायचा, परमेश्वराच्या प्रेमामध्ये कसं वाढायचं हे जणू काही ही नवीन आज्ञा आपल्याला शिकवत आहे। आणि सार्वकालिक जीवन हे नवीन आज्ञेचं जणू काही सार आहे आणि म्हणून नवीन आज्ञाद्वारे निश्चितच आपण आपल्या भावी जीवनाचा अनुभव या ठिकाणी घेऊ शकतो। प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना प्रेमामध्ये वाढण्यासाठी आणि प्रेमाची साक्ष देण्यासाठी आमंत्रित करीत आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, मग वैवाहिक जीवनामध्ये असो, विद्यार्थी जीवनामध्ये असो, आपल्या कामाच्या ठिकाणी असो, जिथे कुठे आपण आहोत, जसे आपण आहोत तेथे आपण आपल्या श्रद्धेची साक्ष, प्रेमाचा नियम ह्यामध्ये वाढले तर निश्चितच आपल्याला त्याद्वारे परमेश्वराचा अनुभव येईल आणि परमेश्वराचा आपण गौरव करू। प्रभू शब्द आज आपल्याला एक कठीण शिकवण परंतु फार उपयुक्त अशी शिकवण
आणि आपल्या ख्रिस्ती अस्तित्वाची शिकवण देत आहे. परस्परावर प्रेम करा. परमेश्वराच्या शिष्यासाठी, परमेश्वराचे जणू काही अनुयायी म्हणून आपण एकमेकावर प्रेम करूया, परमेश्वरावर प्रेम करूया आणि प्रेमाचं राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया.